जे कॅलेंडर छापण्यात आलं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचाही उल्लेख नाही आणि पुण्यतिथीचाही नाहीये. काय सांगा? दिनांक 8 मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाची मीटिंग अण्णाभाऊ साठे पुतळा निगडी या ठिकाणी बसली असता त्या ठिकाणी या भागातील कार्यकर्ते धनंजय भिशे यांनी आरटीचे एक दिनदर्शिका आणली होती. ते दिनदर्शिका 10 दिनदर्शिका आणल्या होत्या. त्यामध्ये एक दिनदर्शिका पाहायला दिली असता ती पाहत असताना निदर्शनास असं आलं, अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र हे नाव अण्णाभाऊंच्या अलीकडलं साहित्यरत्न, लोकशाहीर आणि डॉक्टर हे तिन्ही नावं त्यावर नव्हती. त्यानंतर खाली पाहिला असता आरटीचं संपर्क कार्यालय फक्त मुंबई म्हटलं, त्याच्या खाली मोबाईल नंबर नव्हता, वेबसाईट नव्हती, ईमेल ID नव्हता, कोणाचे अधिकाऱ्याचे फोन नंबर नव्हते. संपर्क करायचा असेल तर कोणी कुठं करायचा हा सगळ्यात मोठा भ्रम त्या कॅलेंडर पाहिल्यानंतर झाला. पुढं चालता चालता आम्ही जुलैचं कॅलेंडर पाहिलं. 18 जुलै ही अण्णाभाऊंची पुण्यतिथी असते. 18 जुलैच्या त्या ठिकाणी फक्त 18 तारीख होती, अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीचा उल्लेख नव्हता. ऑगस्टच्या महिन्याचं कॅलेंडर उघडलं, 1 तारखेला अण्णाभाऊंची जयंती असते. अण्णाभाऊंच्या जयंतीचा उल्लेख तिथं नव्हता. कोरं करकरीत 1 ऑगस्ट होतं. त्यानंतर आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये गेलो. नोव्हेंबर महिन्यामध्ये गेलो असता 14 नोव्हेंबरला क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती असते. तिथं अण्णाभाऊ लहुजींचं नाव नव्हतं, जयंतीचं नाव नव्हतं, तारीख कोरी होती. त्यानंतर 17 फेब्रुवारीला लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी असते. तो शहीद दिवस असतो मोठा, त्या ठिकाणी त्याची नोंद नाही आहे. आणि कॅलेंडर तर आरटीच्या नावानं, अण्णाभाऊंच्या नावानं, ज्या माणसाच्या नावानं हे कॅलेंडर काढलंय त्या माणसाच्या नावानं संशोधन प्रशिक्षण केंद्र राज्य सरकारनं स्थापन केलेले आहे. त्या ठिकाणी नाव अपूर्ण आहे, त्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा तिथं नाही आहेत. मग मला सांगा, हे एवढी मोठं घोडचूक आहे. ही घोडचूक झाली हे कुणी स्वीकारायचं? त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं या राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, खऱ्या अर्थानं ही त्यांची जबाबदारी आहे. कदाचित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं असेल नसेल, तो त्यांचा तो शासकीय प्रशासकीय पातळीचा भाग आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. आणि सर्व कमीत कमी त्यांनी 2000 कॅलेंडर काढलेत आणि वितरितही केलेली आहेत. आता मला सांगा, 2000 कुटुंबापर्यंत किंवा 2000 कार्यकर्त्यापर्यंत जर ह्या गोष्टी गेलेल्या असतील तर मला सांगा, ही सगळ्यात मोठी अक्षम्य अशी झालेली चूक आहे. ह्या चुकीबद्दल ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ह्या गंभीर गोष्टीची दखल घेतली पाहिजे. हा प्रश्न सामाजिक न्याय मंत्र्याला विचारला पाहिजे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी खाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारणा केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. कारण खऱ्या अर्थानं हा समाजामध्ये जाणारा संदेश हा वेगळा आहे. कारण या ठिकाणी आरटी ही स्वतंत्र आरटी आहे. या ठिकाणी शासनानं बजेटही दिलं पाहिजे, त्याला स्वतंत्र अधिकारही नेमला आहे. आम्हाला कालच कळालं की आता वारे साहेबांचं बार्टीकडून बदली करून त्यांना आरटीचं पूर्ण वेळ महाव्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. परंतु यापूर्वीही ते या पदावर होतेच, पण 2 पदं असताना आता स्वतंत्र पद त्यांना या ठिकाणी नियुक्ती झाली असल्या कारणानं इंदिरा आसवार म्हणून त्या ठिकाणी निबंधक म्हणून आहेत. या सगळ्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थानं मातंग जात समूह म्हणजे कमी 12-13 जातीचा हा समूह आहे. या समूहापर्यंत हे कॅलेंडर पोचलं पाहिजे. 2000 लोकांना देणं, कार्यकर्त्यांना देणं म्हणजे समाजापर्यंत हे कॅलेंडर पोचलं असं होत नाही. सामान्य जनतेला, सामान्य माणसाला हे कॅलेंडर त्यांच्या झोपडीपर्यंत ज्या दिवशी जाईल त्या दिवशी शिक्षणाचं महत्त्व, आरटी काय आहे, आरटी कशासाठी स्थापन झालं आहे, आरटीमुळे काय फायदे आहेत आमचे, हे माहीत जर व्हायचं असेल तर किमान 25,000 कॅलेंडर दरवर्षी निघाले पाहिजेत आणि पूर्ण स्वी या संपूर्ण नावासहित निघाली पाहिजेत. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि ज्यांनी आता ह्या कॅलेंडरच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं हा घोटाळा आहे आणि ही चूक आहे, अक्षम्य चूक आहे. या चुकीबद्दल
जे जे संबंधित अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी निलंबित करावी ही आमची मातंग समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे.